नमस्कार. माझ्या मागे पाहता आपण कचऱ्याचा हा अस्ताव्यस्त पडलेला ढीग आहे. असे ढीग आपल्याला आपल्या संपूर्ण प्रभागात अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या घंटागाड्या आपल्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असतात, त्या घंटागाड्या अवेळी अनियमितपणे जात असतात. ज्यावेळी लोक घरी नसतात, विशेषतः आपल्या संपूर्ण परिसरामध्ये महिला वर्ग सुद्धा भरपूर कामाला जात असतो, पुरुष वर्गाबरोबर खांद्याला खांदा लावून. त्यावेळी ते कामाला सकाळी जातात, येतात संध्याकाळी, आणि या घंटागाड्या दुपारच्या जातात, अवेळी जातात, तेव्हा कचरा टाकू शकत नाही. मग अनेक महिला आणि अनेक लोक त्या ठिकाणी पुरुष हे कामाला जाताना वगैरे कचरा फेकून देतात रस्त्याला. खरं तर हेही चुकीचं. याचा निषेध सर्वप्रथम मी करतो की काही झालं तरी कचरा उघड्यावर फेकणं निषेधार्ह आहे. परंतु यासाठी महापालिका आरोग्य प्रशासन सुद्धा तितकंच जबाबदार आहे. आरोग्य प्रशासनाने याचं पूर्ण नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि मग हा उघड्यावर पडलेला कचरा, मग गायी असतील तर सर्व प्राणी अस्ताव्यस्त करतात काहीतरी खाण्याच्या निमित्ताने, आणि मग दुर्गंधी पसरती, रोगराई पसरती. म्हणून यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे, यावर लक्ष देणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात आपण यावर निश्चितपणे सर्व मिळून लक्ष देऊया. धन्यवाद.